नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे ज्याला वाटतं की आयुष्यात सगळं संपलं आहे. कधीकधी आपण खूप मेहनत करतो पण यश मिळत नाही. मनापासून नाती जपतो पण तीच माणसं आपल्याला त्रास देऊन दूर जातात. आपण चांगले वागतो तरीही दुःख आपल्याच वाट्याला येतं. अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो, स्वामी, माझ्याच आयुष्यात एवढ्या परीक्षा का? पण लक्षात ठेवा, ज्या झाडाला मोठे व्हायचे असतं ना, त्याची मुळं आधी खोलवर रुजतात. त्याचप्रमाणे ज्याच्या आयुष्यात मोठं यश लिहिलेलं असतं त्याची परीक्षा आधी घेतली जाते. म्हणून आजच्या अडचणी पाहून स्वतःला कमकुवत समजू नका. स्वामी महाराज सांगतात, वेळ बदलायला वेळ लागत नाही, पण तोपर्यंत तुम्ही तुमची श्रद्धा आणि संयम सोडू नका. आज तुमच्याकडे काही नसेल, पण उद्या सर्व काही असणार आहे. आज लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत असतील, पण उद्या तेच लोक तुमच्या यशाचं कौतुक करतील. कारण ही जगाची रीतच आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्यांना दोष देण्यात वेळ घालवू नका. स्वतःला रोज थोडंसं चांगले बनवत राहा. प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, मी हार मानणार नाही. माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. माझी वेळ नक्की येईल. विश्वास ठेवा, जे आपल्यासाठी योग्य आहे ना, ते योग्य वेळी स्वामी आपल्याला देतील. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य बनतो. आजचे अश्रू उद्याच्या आनंदाची किंमत वाढवतात. शेवटी एवढंच, धीर ठेवा, श्रद्धा ठेवा, प्रयत्न करत राहा. योग्य वेळ आल्यावर स्वामी आपल्यासाठी अशी दारे उघडतील ना, ज्याची आपण कधीच कल्पनाही केली नसेल. श्री स्वामी समर्थ.